आज आहे बघा गुरुपौर्णिमा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा दिवस खूप सुख समृद्धीचा भरभराटीचा जावो. हे पहा इकडे सकाळ सकाळ हे आलेले आहेत विरांशकडे. का तर कालच ते म्हटले होते मी विरांशच्या पहिला सकाळ सकाळ पाया पडणार आहे. कारण का विरांश आहे गुरुपौर्णिमेचा गुरुपौर्णिमेचा आहे. त्याच्यामुळे हे काय म्हटले गुरुपौर्णिमेचा असल्यामुळे गजानन महाराजांचा अवतारच आहे विरांश. आज तिथीप्रमाणे विरांशचा बड्डे आहे. तर हे म्हटले नाही विरांश सगळे ना गुण म्हणजे कसे गजानन महाराज कसे तरकटी आहेत म्हणजे असे तडतडी आहेत तसंच माझं विरांश पण आहे. म्हणून ते सकाळी सकाळी आले. तसं नेहमीच येत असतात पण आज म्हटले मी असं जे पायाच पडतो काल म्हणत होते. आणि विरांशला त्यांनी आणलेलं आहे बघा काल बुके आणलेले 3 गुलाबाचे विरांशला स्कूलमध्ये. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि सस्ता मस्त आणि मजेत. आता आम्ही चाललो स्कूलला विरांशला सोडायला. विरांश बघा कसं मस्त रेडी झालेलं आहे हे बघा. आणि विरांश ते फुलं कुठे टीचरला हे द्यायचं आपल्याला ते नाही द्यायचं हे द्यायचं टीचरला. एक एक द्यायचं गुलाबाचं फुल. अरे बापरे. एक टीचरला आणि एक टीचरला तू द्यायला सांगा. तू कुठले टीचर त्याचे खरी टीचर कुठले नाही ना. अरे टीचरला चला चल चल नको घेऊ ते नको घेऊ तुला अजून एक देते हातात मध्ये दुसरं. चला आबांचा फोन चालू आहे तिकडे. फुलं त्याच्यासाठी आणलेत का? हा त्याच्यासाठीच आणले. अजून एक फुल 3 फुलं घ्यायचेत ना. हे ठेवून एक कसं. चला हट्टीपणा भयंकर हट्टी. बाय कर इकडनंच बाय कर. चल ये गिफ्ट आली विरांश नुसता गावा गावा गाव. चला आता आम्ही निघालो स्कूलला. आज ऊन पडलंय. काहीतरी नागपंचमी पण आहे ना 30 ला काहीतरी. बर मग हा नागपंचमीला पण काहीतरी दिलंय त्यांनी. हो का. अरे वाव थँक्यू. शिव इथे उभं राहा. इथे उभं राहा. हे बघा आता आम्ही विरांशला स्कूलमध्ये सोडून आलो दोघी पण. आणि हे बघा इकडे मी काय करते ब्रेड राहिलेला आहे ना तिच्याकडे रसिकाकडे सुद्धा ब्रेड आहे. मला माहीत नाही मी माझ्या घरचा पण ब्रेड आणलेला आहे कालचा राहिलेला. तर हे बघा ब्रेड आणि हे कालचे भजी पण राहिले होते. काल काय झालं खाणं नाही. आता रसिका खाती का नाही माहीत नाही पण ह्याच्यामध्ये आता सॉस लावते. हे बघा हे जरा ब्रेड भाजून घेते तुपामध्ये. बटर आहे का मला का मी बटर लावते. मी तूप घेतले मला माहीत नाही हिच्याकडे बटर आहे का नाही. तर आता बटर घेते. बटरमध्ये ब्रेड भाजून घेते. हो ना आवडलं का. हे बघा तिच्याकडे अमूल बटर आहे मी पाहिलंच नाही. हे बघा आता असं काय हे भजी पण त्याच्यासोबत गरम होऊन जातील. आणि ह्याला लावते मी सॉस. रसिकाला देते खायला आणि मी पण घेत नाश्ता करतो. रसिकाने इकडे मशीन लावून ठेवली ती वाटतं आधीच. चला तर आता माझी 10. हे बघा याच्यात सॉस घातलेला आहे. हे चीज आणि ह्याच्यावर ठेवलेले आहेत भजी. आणि ह्याला ब्रेडला पुन्हा सॉस लावते. हे बघा ब्रेडला हा सॉस लावलेला आहे. आणि असं रसिकाला देते बघा. दर्ग त्याडा त्याचे हे चीज एवढं. अरे 2च ब्रेड आहेत एवढं काय. अरे देवा एवढं
बघा अशा प्रकारे आम्ही बघा नाश्ता मला पण आता घेतलेला आहे, रसिकाला दिला आहे. या सगळेजण नाश्ता करायला. आज हा आगळा वेगळा नाश्ता आहे आमचा. हे बघा मी विरांसाठी ना आता विरान स्कूलमधनं घरी आल्यानंतर त्याला हे बघा रताळे आहेत ना, रताळे मी चिप्स रताळ्याचे असे हे काप करून ठेवलेत. त्याला गोड रताळं आवडतं, ते चांगलं त्याच्यावरचं साल काढले, पाण्यात घालून ठेवलेत हे, आणि तो आल्यानंतर देता येईल. तर आज आमच्याकडे पीठ नव्हतं गव्हाचं, तर मी आता रसिकाकडेच पोळी आणि भाजी करणार आहे. ते भाजी आहे हे बघा, कोबीची भाजी करणार आहे मी आता. हे येतील दुपारी 2 वाजेपर्यंत येतील, त्यांना लागेल. तर कोबीची भाजी आणि पोळ्या करायच्या. आज रसिकाची बाई पण आलेली नाही आहे, मावशीबाई, पोळ्यांच्या मावशीबाई नाही आलेल्या आहे. तर ते पण मी आता कणिक तिमून ठेवते. रसिकाने तिमून ठेवलेली आहे, पण अजून त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल मला, जेणेकरून ह्यांना आपण होऊन जाईल. तर ह्यांना मला चला, तर इकडं मी कोबीची भाजी चिरते आणि करते, आता बनवते. तर मावशीबाई येऊन गेल्या आमच्या रसिकाकडच्या, झाडू पोचा करून गेल्या, भांडी घासून गेल्या, द्यावडायचे ते. आणि इकडे बघा विरांसाठी मी ना मगाशी हे चिरलं होतं ना रातळं, काप करून ठेवले होते. तर हे बघा विरांना गूळ घालून रातळचे चिप्स म्हटले तर चालेल, गूळ घालून राताळ करून ठेवले. आता तुपामध्ये चांगलं उकडून गूळ घातलं. आता इकडे कोबीची भाजी बनवली आहे, पहा दाखवते. हे बघा मुगाची डाळ घालून कोबीची भाजी बनवली आहे. आणि इकडे हे पहा रसिकाने इकडे कणिक तिंबून ठेवली होती, पीठ मळून ठेवलं होतं. तर ह्याच्यामध्ये आता बघा अजून थोडंसं पीठ घालते, जेणेकरून 5-6 पोळ्या होतील. आणि आता पोळ्या करून ठेवते. आता आत्ता कुठं 12 वाजले किती, हो 12:15 वाजत आलेत. तर 10 ते 15 मिनटात मी पोळ्या करून घेते आणि हे येतील दुपारी उशिरा. मग आणि विरांशला कसं आल्यानंतर टिफिन खाऊन आलेला असतो, मग म्हणतो मला भूक नाही आहे, मग थोडंच खातो. म्हणून त्याला ना आज रताळं केलेले आहे, गोड रताळे स्वीट. हे बघ इकडे हे पाय इकडे पोळ्या बनवल्यात मी, पोळ्या झाल्या माझ्या. आता जरा किचन ओटा साफ करते, किचन कट्टा जरा, आणि 4 भांडे आवरते. सगळं साफ करून झालं की पुन्हा तुमच्याशी बोलते, संवाद साधते तुमच्याशी. चला एवढं पटपट आवडते. 12:30 वाजत आलेले आहेत. पुन्हा विरांसला आणण्याचा वेळ होतो. हे पहा सगळं किचन ओटा सगळा स्वच्छ केला आहे, सगळं झालेलं आहे, भांडी पण आवरली. आणि इकडे बघा पोळ्या पण इकडे बघा सगळं आवरून ठेवलेलं आहे. आता इकडे लाईट बंद करते. आज आहे बघा गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या भावांना, बहिणींना, सगळ्यांना, सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमा म्हणजे काय, माझ्या तर मते बघा पहिला गुरु कोण आहे? माझ्या तर मते गुरुपौर्णिमा पहिला गुरु असतो ती आई. हा पहिला गुरु, आपला जीवनातला पहिला गुरु आई आहे माझ्या तर मते. कारण का आईच आपल्याला चालायला, बोलायला, सगळं काही आपल्याला आई शिकवत असते. चालायला, बोलायला, बोट धरून चालायला महत्त्वाचं कोण आहे? तर पहिला गुरु आपली आई आहे. आणि नंतर ना मग आपण गुरुजींना मानेन तसं माझे गुरु आहेत गजानन महाराज. तसं बघा सगळे देव एकच आहे, पण मी गजानन महाराजांना गुरु मानलेलं आहे. आणि सकाळी आज पूजा बिजा सगळी पूजा बिजा आरती सगळं करून आलेले हे दाखवते मी आपल्या व्हिडिओमध्ये. तर बघा
तर रसिकाचा कॉल चालला आहे, त्याच्यामुळे मी इकडे तिकडे जरा तिकडे इकडे असं करून व्हिडिओ काढते, कारण का माझ्या आवाजामुळे तिला त्रास व्हायला नको. तिचा कॉल चालू आहे. तर बघा, गुरु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुरु पहिला गुरु असतो आई, आणि दुसरा गुरु आपल्याला म्हणजे आई आपल्याला चाला बोलायला शिकवती, म्हणजे पहिला गुरु तो, आणि दुसरा गुरु आपण जे मानेल त्याला. तसं पाहिलं तर बघा लाईट गेली बघा, सारखी लाईट जाते. तर असो, आपण प्रत्येकजण आपापले मार्गदर्शक जीवनातले काही गुरु आपण मानत असं. प्रत्येकजण वेगवेगळ्या लोकांना गुरु मानतो, देवाला म्हणा किंवा कोण व्यक्ती असतं त्याला गुरु मानून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपलं जीवन जगत असतो. तर चला असं दे, आज बघू आता जमलेच तर आज गजानन महाराजांना जाऊन येऊ, त्यांचं दर्शन घेऊन येऊ आपल्या गुरूंचं. पाहूया, कोण स्वामी समर्थांना पण गुरु मानतात. स्वामी समर्थ माझी आई. तसं पाहिलं तर हे बघा, स्वामी समर्थ आणि गजानन महाराज हे एकच आहेत. रूपे जरी वेगळी असली तरी देव हा एकच आहे. चला असो, तर आता बघा किती वाजत आलेले, पावणे 1 वाजत आलेले, पाऊण वाजत आलेले आहे. आता आम्हाला विरांशला जाऊन आणायचं आहे स्कूलमधनं, आणि रसिकाचा कॉल संपत आलेला आहे. रसिकाचा कॉल संपला की आम्ही जाऊ विरांशला स्कूलमधनं आणू. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.